क्रिटिकल स्पीडच्या डेरिवेशननंतर आता आपण टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईटचा डेरिवेशन बघणार आहोत. अगदी सोपं आहे ते. टाईम पिरियड म्हणजे काय, तर सॅटेलाईटला एक चक्कर मारायला, पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करायला जो वेळ लागतो त्याला टाईम पिरियड असं म्हणतं. सो द टाईम टेकन बाय द सॅटेलाईट टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन, एक रेव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज अ टाईम पिरियड. त्याला आपण कॅपिटल टी असं म्हणू. म्हणजे टाईम पिरियडमध्ये याचाच अर्थ काय की टाईम पिरियडमध्ये किती अंतर कापलं जाईल, तर एका टाईम पिरियडमध्ये अंतर जे कापलं जाईल ते एक रेव्होल्यूशन इतकं. एक रेव्होल्यूशन म्हणजे सरकमफरन्स इतकं. सरकमफरन्स इतकं अंतर कापल्या जाईल. आता एक असं गृहीत धरूया की एक सॅटेलाईट आहे आणि त्या सॅटेलाईटचा मास स्मॉल एम आहे आणि तो आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एका हाईट एचवरती घेऊन त्यानंतर त्याला एक हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली आहे आणि ती हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी. आता आपण बघितलं की जेव्हा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी त्यावेळेस तो सॅटेलाईट सर्क्युलर पाथमध्ये चा ऑर्बिट हे सर्क्युलर असेल. आता सर्क्युलर असेल तर याचा अर्थ त्याचा जो रेडियस असेल त्या ऑर्बिटचा स्मॉल आर, तो त्या पृथ्वीच्या रेडियस अधिक तिच्या उंचीवरनं ते सॅटेलाईट फिरतं आहे. सो दॅट इज इक्वल टू द रेडियस ऑफ द ऑर्बिट. आता त्याचा रेडियस जर आर स्मॉल आर असेल तर त्याचा सरकमफरन्स हा आपण गणितात शिकलो आहे की 2πr असतो. तर त्याचा सरकमफरन्स आला 2πr. आता सरकमफरन्स 2πr आहे म्हणजे डिस्टन्स 2πr आहे आणि टाईम पिरियड आहे टी. तर आपण शिकलो आहे की डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे वेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे वेलॉसिटी किंवा स्पीड. आपण आता स्केलर क्वांटिटीकडे बघतो आहे. तर स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. पण आपण बघितलं की तो स्पीड हा क्रिटिकल स्पीड आहे, कारण ती आपण जी वेलॉसिटी दिली आहे दॅट इज इक्वल टू द क्रिटिकल वेलॉसिटी. कारण आपण सर्क्युलर पाथ कन्सिडर करतो आहे. म्हणजे जेव्हा तो सॅटेलाईट सर्क्युलर पाथने रोटेट होतो, रिव्हॉल्व होतो, म्हणजे प्रदक्षिणा घालतो, त्यावेळेस जो स्पीड असतो तो क्रिटिकल स्पीड आहे हे आपण बघितलं आहे डेफिनेशनने. त्यामुळे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हे कुठल्याही स्पीडला लागू आहे, परंतु क्रिटिकल स्पीड म्हणजे मात्र सरकमफरन्स ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट अपॉन टाईम पिरियड, अपॉन टाईम पिरियड. म्हणूनच मी इथे डिस्टन्सच्या ऐवजी सरकमफरन्स टाकला विच इज 2πr आणि टाईमच्या ऐवजी टाईम पिरियड टाकला विच इज द टाईम टेकन टू कम्प्लीट वन रेव्होल्यूशन. मग तो आपल्याला वेलॉसिटी मिळाली. पण आपण ही वेलॉसिटी इज इक्वल टू √GM/r सुद्धा आपण हे ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. ऑलरेडी आपण हे सिद्ध केलेलं आहे की क्रिटिकल वेलॉसिटी इज इक्वल टू किंवा क्रिटिकल स्पीड इज इक्वल टू √GM/r वेअर G इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M इज द मास ऑफ द सॅटेलाईट आणि आपण R इज R+H. आता हे एक इक्वेशन मानलं आणि हे एक दुसरं इक्वेशन मानलं तर फ्रॉम 1 and 2 वरून आपल्याला काय दिसतं की दिस इज इक्वल टू दिस. तर तेच इथे लिहिलेलं आहे, दिस इज इक्वल टू दिस. त्याला सॉल्व करण्यासाठी मी त्याला स्क्वेअरिंग बोथ साईड्स म्हणजे दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. स्क्वेअरिंग बोथ साईड्स काय होतं स्क्वेअर केल्यानंतर, तर 2π 4π² झाला, R² झाला, T² झाला, हा रूट निघून गेला. म्हणजेच T² इज इक्वल टू हा टी आता इकडे घेतला म्हणजे मी कसं लिहिलं T² हा इकडे घेतला, हा GM खालती घेतला, 4πr² हा GM खालती घेतला आणि हा R या बाजूला घेतला म्हणजे तो झाला × R म्हणजे R³. म्हणजे T² इज इक्वल टू 4π² R³ अपॉन G. हे झालं आपलं टाईम पिरियडचा डेफिनेशन. म्हणजेच टाईम पिरियड T इज इक्वल टू त्याचा स्क्वेअर रूट घेतला, 4π² स्क्वेअर रूट 2π झाला आणि √R³ / GM.
म्हणजेच टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईट हा कशावरती अवलंबून आहे, तर टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईट हा स्मॉल आरवरती अवलंबून आहे. तो जी आणि यम आणि पाय स्क्वेअरवरती अवलंबून नाही, कारण ते कॉन्स्टंट आहे. हे सर्व कॉन्स्टंट आहे, हे काय बदलत नाही. पृथ्वीचा मास बदलणार नाही, जी बदलणार नाही आणि पाय स्क्वेअर तर बदलणारच नाही. त्यामुळे टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब. ओके, टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब किंवा टी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर क्यूब. हे एक महत्त्वाचं सूत्र आहे. टी इज इक्वल टू 2 बाय, हे लक्षात ठेवायचं आहे, टी इज इक्वल टू 2 बाय अंडर रूट ऑफ आर क्यूब अपॉन जी एम. ओके, आर क्यूब अपॉन जी एम. आणि हे एकदा आपल्या लक्षात आलं की टाईम पिरियडचं सूत्र हे किती सोप्या पद्धतीने आपण काढलं, तर आपल्याला कुठलंही गणित टाईम पिरियडचं सॉल्व करता येऊ शकतं. ओके, आता याच्यावरनं काय सिद्ध होतं की टी स्क्वेअर इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर आर क्यूब ऑन जी एम आणि टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर क्यूब ऑन जी एम. आता आर म्हणजे काय, तर आर म्हणजे आर इज आर प्लस एच. तर ही व्हॅल्यू इथं टाकली तर आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं. आणि ह्या एक्सप्रेशनमध्ये आपण जर जी एमची किंमत टाकली, जी एम ही आपण अगोदरच बघितलेलं आहे की जी एम इज इक्वल टू जी इंटू आर प्लस एच स्क्वेअर, हे इथं टाकलं मी तर मला हे इक्वेशन मिळतं. आणि हे टाकल्यानंतर हे इक्वेशन मिळालं तर आपल्या लक्षात येतं की हे कॅन्सल आउट होतं, म्हणजे हा स्क्वेअर आणि हा 3 कॅन्सल आउट होतं, म्हणजे वरती आर प्लस एच असतं आणि खाली जी एच असतं. त्यामुळे आता मला एक्सप्रेशन काय आलं नवीन स्वरूपामध्ये, टी इज इक्वल टू 2 पाय, म्हणजे ह्या याच्याऐवजी मी आता वेगळ्या पद्धतीने इक्वेशन दिले स्मॉल जीच्या टर्ममध्ये अपॉन स्मॉल जी. ओके, तर हे सुद्धा टाईम पिरियडचंच एक्सप्रेशन आहे, बट हे टाईम पिरियडचं एक्सप्रेशन स्मॉल जीच्या टर्म्समध्ये आहे. स्मॉल जी एच हाईटवरचं ॲक्सेलरेशन. आणि हे जे एक्सप्रेशन आहे ते कॅपिटल जी आणि यमच्या टर्म्समध्ये आहे. ओके, दोन्ही एक्सप्रेशनने आपल्याला उत्तर सेमच मिळतं. ओके, स्पेशल केसमध्ये समजा जो सॅटेलाईट अगदी जवळ असेल पृथ्वीच्या, तर आर प्लस एच इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू आर असं म्हणता येईल. त्याच्यामुळे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आर आणि जी एच झाला जी. हे एक एक्सप्रेशन आपल्याला टाईम पिरियड काढण्यासाठी वापरता येईल, पण कधी, वेन एच इज स्मॉल, हाईट इज स्मॉल, म्हणजे सॅटेलाईट एका कमी उंचीवरनं प्रदक्षिणा घालतो आहे. तर हे आपण जे आता डिस्कस केलं, दिस इज द डेरिव्हेशन ऑफ टाईम पिरियड. आणि मला खात्री आहे की तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, स्वतः वहीमध्ये हे लिहाल आणि न बघता लिहाल, जेणेकरून तुम्हाला टाईम पिरियडचं डेरिव्हेशन स्वतःहून परीक्षेमध्ये सॉल्व करता येईल. आणि ह्या कन्सेप्टसुद्धा समजेल की टाईम पिरियड म्हणजे जो टाईम लागतो सॅटेलाईटला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, तो कुठल्या कुठल्या गोष्टींवरती अवलंबून आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.